स्वागत आहे तुमचं डी के हॉरर स्टोरीजमध्ये. नमस्कार मंडळी. डी के हॉरर स्टोरीज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रमाकांत त्या भल्या मोठ्या वाड्यासमोर उभा होता. तो त्याच वाड्याचा एक वारसदार होता. समोर एक लोखंडी फाटक होते. ते त्याने हाताने उघडले आणि तो आत आला. त्याच्या पूर्वजांनी बांधलेला तो वाडा. फार पूर्वी लहानपणी कधीतरी तो येथे आल्याचे त्याला आठवत होते. वाड्याच्या त्या दुमजली इमारतीसमोर मोठे अंगण होते. त्या अंगणात कधीकाळी छोटीशी बाग होती. आता त्या बागेतील छोटी मोठी रोपटी सुकून गेली होती. तेथे आता फक्त रानटी रोपं आणि तणकटं उगवले होते. वाड्याच्या डाव्या बाजूला एक विहीर होती. नाही म्हणायला एक मोठे आंब्याचे झाड अजूनही डोलाऱ्यात उभे होते. रमाकांत अंगणातून पुढे आला. त्याने वाड्याच्या दरवाजाचे कुलूप उघडले आणि जाडजूड दरवाजा आत ढकलला. अनेक वर्षे बंद असलेला तो दरवाजा करकर करीत उघडला. समोर प्रशस्त दिवाणखाना होता. दिवाणखान्याला लागून बाजूला स्वयंपाकघर आणि इतर खोल्या होत्या. दिवाणखान्याच्या एका बाजूने वरती जाण्यासाठी जिना होता. रमाकांत जिना चढून वरती आला. वरती आणखीन 4 खोल्या होत्या आणि एक अडगळीची जागा होती. एक एक करीत त्याने सर्व खोल्या नीट पाहून घेतल्या. संपूर्ण वाड्यात धूळ आणि जळमटे भरली होती. संध्याकाळच्या उन्हाची तिरपी किरणे मुडकळीस आलेल्या दरवाजा आणि खिडक्यांमधून आत पडली होती. रमाकांत आज रात्रीसाठी त्या वाड्यात आला होता. आज पौर्णिमेची रात्र होती. रात्री 12 वाजेपर्यंत त्याला वाट पाहावी लागणार होती. रमाकांत जिना उतरून पुन्हा दिवाणखान्यात आला. तिथल्या एका मोठ्या लाकडी सोफ्यावरील धूळ त्याने झटकली आणि तो तेथे बसला. त्याच्यासोबत त्याने रात्री खाण्यासाठी काही चीज वस्तू आणल्या होत्या. खांद्यावरील बॅग त्याने बाजूला ठेवली. खिशातून सिगारेटचे पाकिट काढले आणि एक सिगारेट त्याने शिलगावली. झुरके घेत घेत तो त्याच्या वडिलांनी सांगितलेले शब्द आठवत होता. वाड्यात मध्यभागी एक भला मोठा आरसा आहे. त्या आरशापलीकडे दडला आहे गुप्त खजिना, गुप्तधन. पण ते मिळवणं अजूनपर्यंत कोणाच्या बापाला जमलं नाही. पौर्णिमेच्या रात्री ठीक 12 वाजता त्या आरशातून 2 पिशाच्च बाहेर पडतात. ती पिशाच्च आपल्याच पूर्वजांची आहेत. ती 2 पिशाच्च त्या गुप्तधनाचं संरक्षण करतात. पण पौर्णिमेच्या रात्री ठीक 12 वाजता त्यांना 2 मिनिटांसाठी ती जागा सोडावी लागते. आणि हीच ती वेळ असते जेव्हा आपण त्या आरशापलीकडे प्रवेश करू शकतो. तेथे दडला आहे तो गुप्त खजिना. पण तुला एक गोष्ट सांगतो, हे धाडस करायच्या आधी वाड्यातील प्रत्येक खोली नीट बघून घे. तिथली प्रत्येक वस्तू नीट पाहून घे. रात्रीचे 9 वाजून गेले होते. रमाकांतने सोबत काही सँडविच आणले होते. ते त्याने खाऊन घेतले. दिवाणखान्याच्या मध्यभागी त्याने 4-5 मेणबत्त्या पेटवून ठेवल्या होत्या. बघता बघता रात्रीचे 12 वाजत आले होते. रमाकांत जागचा उठला. दिवाणखान्याच्या मध्यभागी एक भला मोठा आरसा होता. घड्याळात 12चे ठोके पडले. समोरील आरशात एक हालचाल दिसू लागली होती आणि अचानक त्या आरशातून 2 काळ्या आकृत्या बाहेर पडल्या. रमाकांत ते पाहून क्षणभर चपापला, पण स्वतःला त्याने सावरले. त्या आकृत्या तिथून निघून गेल्या आणि समोरील आरशात एक विवर तयार झाले होते. रमाकांतला आठवले, त्याच्याकडे फक्त 2 मिनिटे आहेत. तो चपळीने पुढे गेला आणि एक झेप घेत आरशामधील त्या काळ्या विवरात प्रवेश केला. त्या जागेत हवा थंडगार जाणवत होती. समोर एक टेबल होता. त्या टेबलावर एक तळहाता एवढी गोल काच होती. त्याने आजूबाजूला पाहिले आणि त्याला कळून चुकले की ही त्या वाड्यातील खोल्यांपैकीच एक खोली होती. समोरील भिंतीवर एका स्त्रीचा मोठा फोटो होता. बाजूच्या खिडकीतून चंद्राच्या पांढुरक्या प्रकाशाचा चौकोनी झोत खोलीत पडत होता. पुढे काय करायचे काहीच कळत नव्हते. रमाकांत तिकडे तिकडे शोध घेऊ लागला, पण खोलीत शोधण्यासारखे काहीच नव्हते. फक्त समोरील तो टेबल, त्या स्त्रीची प्रतिमा, ती गोल काच आणि तो पांढुरका प्रकाश. तेथे येऊन 1 मिनिट उलटला होता. रमाकांतची अस्वस्थता वाढत होती. तो पुढे गेला. काचेचा तो गोळा त्याने उचलून उलटसुलट करून पाहिला. टेबलाखाली नजर फिरवली, पण कसलाच अदमास लागत नव्हता. आणि अचानक त्याला सुचले. वेळ 1-1 सेकंद पुढे दौडत होती. रमाकांतने हातातील ती गोल काच चंद्राच्या पांढुरक्या प्रकाशात धरली. प्रकाश त्या काचेतून परावर्तित झाला आणि समोरील भिंतीवर पडला. त्या भिंतीवर
हिरवट अक्षरात काही लिहिले होते असे: चंद्राची सावली, तेथे लोहाची पावली, पण पावली नाही खर्चाची, किल्लीच्या ती भागाची. एवढे वाचून रमाकांत विचारात पडला, पण विचार करण्यासाठी वेळच उरला नव्हता. 2 मिनिटे संपली होती. त्याला मागून एक आवाज आला. त्याने मागे वळून पाहिले. 2 काळ्या आकृत्या आत शिरल्या होत्या आणि त्यांच्या मागील ते काळे विवर मिटले होते. रमाकांतच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला. हातातील काचेचा गोल खालीच पडला आणि एक भयंकर किंकाळी त्या बंद जागेत घुमली. पण ती ऐकायला तेथे कोणीच नव्हते. शहरातल्या एका छोट्या वस्तीत अनिकेत पाणीग्रही आणि त्याचे कुटुंब राहत होते. अनिकेत एका सोनाराच्या मोठ्या दुकानात कारागीर म्हणून काम करीत होता. पगार तसा जेमतेमच होता. 2 वेळचे अन्न तो आपल्या बायका पोरांना पुरवू शकत होता. पण हौस मौज म्हटली की त्याचे हात आखडत असत. प्रेमविवाह केलेल्या त्याच्या बायकोला हौस मौज करायचा भारी नाद, पण अनिकेतच्या तुटपुंच्या पगारावर कसेबसे भागत होते. अधूनमधून दोघांमध्ये खटके उडत असत. अनिकेतला एक मुलगी होती, अक्षया नावाची. ती 5 वर्षाची होती. दिवस कसेबसे चालले होते. एके दिवशी काम करीत असताना त्याच्या मालकांनी त्याला बोलावून घेतले. अनिकेतसाठी एक फोन आला होता. अनिकेतने फोन उचलला आणि पलीकडून त्याच्या बायकोचा आवाज आला. अनिकेत, लवकर घरी या, तुमच्यासाठी एक पत्र आलं आहे, निशिगंधा म्हणाली. पत्रच आहे ना, मग एवढं तातडीने यायचं काय कारण? संध्याकाळी येऊन बघेन, अनिकेत म्हणाला. अहो, हे तुमच्या गावाहून, अंजनवाडीहून आलेलं पत्र आहे, निशिगंधाने सांगितले. निशिगंधाचे बोलणे तोडत अनिकेत म्हणाला, हां, आणि तू पूर्ण पत्र वाचून घेतलंच असशील. अहो, ऐकून तरी घ्या. त्या पत्रात कसल्या तरी वाड्याबद्दल लिहिले आहे आणि वारसा हक्काच्या नियमाप्रमाणे त्याची मालकी म्हणे तुम्हाला मिळाली आहे, निशिगंधाने सांगितले. वाड्याचा उल्लेख होताच अनिकेतच्या डोळ्यात एक चमक आली. त्याने फोन ठेवला. कामावरून त्याने रजा घेतली आणि तो तडक घरी जाण्यासाठी निघाला. बसने घरी जाता जाता त्याचे विचारचक्र चालू होते. त्याच्या माहितीप्रमाणे वाड्याची मालकी त्याच्या काकांकडे होती. काका नागपूरमध्ये कुठेतरी स्थायिक होते. त्यांनी कधी वाड्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. अनिकेत त्याच्या काकांना फार कमी भेटला होता, तेही त्याचे वडील हयात असताना, 1-2 वेळाच. त्यावेळी तो अगदी लहान होता. वडील वारल्यानंतर अनिकेतचा फारसा संबंध उरलाच नव्हता. पण अनिकेतला वाड्याबद्दल उथळशी माहिती होतीच. अनिकेत घरी आला. घाईघाईने त्याने पत्र घेतले आणि वाचले. पत्रात लिहिले होते की पाणीग्रहींच्या वाड्याचा मालकी हक्क अनिकेतला मिळत आहे आणि त्याने त्वरित येऊन भेटावे. ते पत्र पाणीग्रहींच्या एका जुन्या वकिलाकडून आलेले होते. अनिकेतने कामावर 2 दिवसांची रजा टाकली आणि तो तडक त्याच्या गावी गेला. तालुक्यातील त्या वकिलाच्या पत्त्यावर तो पोचला. वकिलाला त्याने त्याची ओळख करून दिली. या अनिकेतराव, बसा, वकील म्हणाला. अनिकेत टेबलासमोरील खुर्ची ओढून समोर बसला. सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्र आणली असतीलच, नाही का? वकिलाने विचारले. हो, सर्व कागदपत्र घेऊनच आलो आहे, हातातील बॅग टेबलावर ठेवत अनिकेत म्हणाला. ठीक आहे, तर मग 15 दिवसात कागदोपत्री व्यवहार पूर्ण होईलच, पण वाड्यावर जाण्यास कसलीही पाबंदी नाही. तुम्ही कधीही वाड्याचा ताबा घेऊ शकता. ही वाड्याची चावी. किल्ली पुढे सरकावत वकील म्हणाला. अनिकेतने किल्ली उचलली आणि तेथून निघून गेला. मुंबईला परत जाण्यापूर्वी वाड्यावर एखादी चक्कर मारावी असा त्याने विचार केला. अनिकेत त्या लोखंडी फाटकातून आत आला. समोर तो भव्य 2 मजली वाडा होता. अंगणातील सुकलेला पालापाचोळा करकर वाजवीत तो पुढे आला. दुपारचे 12 वाजून गेले होते. किल्ली फिरवून त्याने कुलूप उघडले आणि दरवाजा आत ढकलला. फार वर्षांपूर्वी त्याने हा वाडा पाहिला होता. त्याच्या अंधुक आठवणी डोळ्यासमोर तरळत होत्या. साधारण अर्धा तास तो वाड्यात वावरला. निघण्यापूर्वी तो दिवाणखान्यातील त्या भल्या मोठ्या आरशासमोर येऊन उभा राहिला. त्याचे प्रतिबिंब आरशात पडताच त्याला त्याच्या मागून कोणीतरी झटकन पळत गेल्याचा भास झाला आणि अनिकेत चपापला. त्याने पटकन मागे वळून पाहिले, पण तेथे कोणीच नव्हते. संबंध वाडा शांत आणि स्तब्ध होता. त्याने दरवाजा बंद करून कुलूप लावले आणि तेथून निघाला. वाड्याबद्दलचे गुपित त्याला माहीत होते आणि त्यात किती मोठा धोका आहे हे सुद्धा ज्ञात होते. तो पुन्हा इथे येईल की नाही हे त्याला माहीत नव्हते, पण गुप्तधनाबद्दल त्याला प्रचंड आकर्षण होते, हेही खरेच. पौर्णिमेची रात्र होती.
चंद्राचा पांढुरका प्रकाश पसरला होता. एक भग्न अवस्थेतील घर आणि त्याला लागूनच असलेली एक सराफी पेढी समोर दिसत होती. संपूर्ण परिसर शांत आणि स्तब्ध होता. एकाएकी वाड्यातून एक आवाज आला आणि त्यामागून कसलीशी खसखस ऐकू आली. जणू कोणी पाय खोरडत चालत येत होते. सराफी पेढीच्या त्या मोडक्या खिडकीत एक हालचाल दिसत होती. एक क्रूश आकृती त्या खिडकीत येऊन उभी होती. तो एक जख्ख म्हातारा होता. त्याचे डोळे पूर्ण पांढरे फट होते. संपूर्ण शरीर पांढरे दिसत होते. तोंडाने तो काहीतरी पुटपुटत होता. माझे कर्ज फेड, मला मोकळं कर. माझे कर्ज फेड, मला मोकळं कर. काही वेळ तो म्हातारा एका खिडकीतून दुसऱ्या खिडकीत जात राहिला. कधी पेढीत तर कधी बाजूला लागून असलेल्या घरातून तो पाय खेचत फिरत राहिला आणि मग अचानक अदृश्य झाला. अनिकेत मुंबईला परतला होता, पण वाड्याबद्दल त्याच्या मनात विचारचक्र वेगाने चालू होते. अनिकेतची दिनचर्या नेहमीप्रमाणे सुरू झाली होती. वाड्यातील गुप्तधनाबद्दलचे विचार त्याच्या मनात अधूनमधून चमकून जात होते आणि तो अस्वस्थ होत होता. त्याची ही अस्वस्थता त्याच्या बायकोला जाणवत होती. त्या दिवशी निशिगंधाने विषय काढलाच. अनिकेत, मी बरेच दिवस पाहते आहे, तुम्ही कसल्याशा विचारात मग्न आहात. काय झालं? हां, तुला माहीत आहेच, आमच्या जुन्या वाड्याची मालकी सध्या मला मिळाली आहे, अनिकेत म्हणाला. हो, मग त्याबद्दल अस्वस्थ का व्हावं? अगं, मी बरेच दिवस विचार करतोय. कशाबद्दल? गुप्तधनाबद्दलचा विचार अनिकेतने जाणीवपूर्वक बाजूला ठेवला आणि म्हणाला, वाड्याचं थोडं काम काढायचं आहे. त्यासाठी मला थोडे दिवस गावी जावं लागेल. वाड्याचं काम? आणि ते कशासाठी? खर्च कोण करणार? आपल्याला धड इथे खर्चाला पैसे नसतात. निशिगंधाचा थोडा त्रासिक स्वर. अगं, खर्च मी नाही करणार आहे. माझे नागपूरचे काका देणार आहेत आणि तू काही टेन्शन नको घेऊस. झालं तर आपल्याला थोडा फायदाच होणार आहे वाड्याचा. अनिकेत सुचेल तसे बोलत होता. फायदा? आणि तो कसा काय? निशिगंधाने विचारले. वाडा विकायचा विचार आहे माझा. अनिकेतच्या असंबद्ध बाता चालू होत्या. अनिकेत बोलता बोलता आपल्याच विचारात हरवून गेला आणि निशिगंधा काही बाई बडबडत आत निघून गेली. अनिकेतने विचार केला की तसेही हातातोंडाची मिळवणी करायला कष्ट पडत आहेत. धाडस करून गुप्तधनाचे आव्हान स्वीकारले तर कदाचित आपले संबंध आयुष्य पालटू शकते. अनिकेतने त्या दिवशी पूर्ण विचार करून ठरवले की आठवडाभराची रजा घेऊन गावी जायचे. पुढच्या आठवड्यात शुक्रवारी पौर्णिमेची रात्र होती. अनिकेतने कामावर आठवडाभराची रजा टाकली. मालकाने कुरबुरत रजा मंजूर केली. शनिवारी अनिकेत गावी जाण्यास निघाला. निशिगंधा आणि मुलीचा निरोप घेऊन अनिकेत रात्रीच्या गाडीने गावी जाण्यास निघाला. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेत गावच्या वेशीजवळ उतरला. तेथून त्याचा वाडा मैलभराच्या अंतरावर होता. वाड्यावर न राहता एका छोट्या लॉजवर राहायचे त्याने ठरवले. त्याप्रमाणे त्याने एका लॉजवर खोली घेतली. सामान खोलीवर उतरवले आणि आंघोळ उरकून घेतली. बाजूच्या एका हॉटेलमध्ये न्याहारी केली आणि वाड्यावर जाण्यास निघाला. सकाळचे 10 वाजले होते. अनिकेत वाड्यावर आला होता. गेल्या वेळेस त्याने वाड्याची वरवर पाहणी केली होती, पण आता तो संपूर्ण वाडा नीट पाहणार होता. त्याप्रमाणे त्याने सुरुवात केली. प्रत्येक खोलीत त्याने चांगला अर्धा तास घालवला. एक गोष्ट त्याच्या लक्षात आली होती की वाडा भनंग असला, वाड्याला उतरती काळ आली असली तरी वाड्यातील वस्तू अगदी ज्या त्या जागीच आहेत. टेबल, खुर्च्या, पलंग, कपाट आहेत त्या जागी अगदी व्यवस्थित आहेत. दुपारचे 2 वाजले तेव्हा अनिकेत वाड्यातून बाहेर पडला. राहिलेल्या आणखीन काही खोल्या तो नंतर पाहणार होता. जेवण करून तो लॉजवर परत आला. वर्षानुवर्षे पाणीग्रही कुटुंबाचा गावाशी संपर्क राहिला नसल्याने गावातील लोकांची फारशी ओळख नव्हती. पण एक नाव त्याच्या आठवणीत होते, ते म्हणजे वाघोलकर. वाघोलकर हे गावातील सराफ कुटुंब. फार पूर्वी पाणीग्रही आणि वाघोलकर कुटुंबाचे घनिष्ठ संबंध होते म्हणे. अनिकेतने वाघोलकर कुटुंबाला भेट देण्याचे ठरवले. तसंही तो गावात अजून 5-6 दिवस राहणार होता. दुसऱ्या दिवशी अनिकेत गावात वाघोलकरांच्या घरी आला. वाघोलकरांचे घर बाहेरून अगदी प्रशस्त दिसत होते. घराला लागूनच त्यांची सराफी पेढी होती. अनिकेत पेढीसमोर आला. आतमध्ये एक 40शीचा इसम काही हिशोब करण्यात व्यस्त होता. एक तरुण मुलगा गिराईकाला दागिने दाखवत होता. अनिकेत पायरी चढून वर आला. त्या इसमाने वहीतून नजर काढून अनिकेतकडे पाहिले आणि स्मितहास्य करीत तो म्हणाला,
या साहेब, काय सेवा करू? नमस्कार वागुलकर. मी अनिकेत पाणीग्राही. अनिकेत आत येत म्हणाला. पाणीग्राही हे आडनाव ऐकून त्या इसमाने कपाळावर आठ्या पाडून काही आठवण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या क्षणी त्या इसमाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. हर्षभरीत आवाजात तो म्हणाला, काय म्हणालात? पाणीग्राही म्हणजे आमचे जुने स्नेही तुम्ही. या बसा. अनिकेतच्या चेहऱ्यावरही हर्षभाव उमटले आणि तो आत जाऊन त्या इसमासमोर बसला. दोघांनीही आपापली ओळख करून घेतली. त्या इसमाचे नाव होते शंकर. शंकर आणि अनिकेतच्या गप्पा रंगल्या. दोघांनीही आपल्या आयुष्याबद्दल माहिती एकमेकांना दिली. शंकरने अनिकेतला गावात येण्याचे कारण विचारले तेव्हा अनिकेत म्हणाला, वाड्याची थोडी डागडुजी करायचा विचार आहे, त्या संदर्भातच आलो आहे. अनिकेतने शंकरला त्याच्या पूर्व पिढीबद्दल विचारले तेव्हा शंकरने सांगितले की पूर्वी त्यांचे छोटे घर आणि पेढी होती. त्यांच्या पूर्वीच्या पिढ्या तेथे राहत होत्या, पण नंतर काही कारणास्तव त्यांना ते घर आणि पेढी सोडावी लागली आणि नवीन जागे घेऊन त्यांनी घर आणि सराफी पेढी बांधली. पण मग पूर्वीच्या जागेस तुम्ही घर आणि पेढी बांधू शकला असता, अनिकेत म्हणाला. हां, त्यामागे एक कारण आहे. कदाचित तुमचा विश्वास नाही बसणार माझ्या बोलण्यावर, एक उसासा टाकत शंकर म्हणाला. का नाही, सांगा तर खरं, अनिकेत म्हणाला. तुम्ही असं करा, आज रात्री जेवायला या आमच्याकडे, मग बोलूया आपण. संध्याकाळी लवकर या, म्हणजे निवांत बोलता येईल. शंकरने अनिकेतला जेवणाचे निमंत्रण दिले आणि अनिकेत पटकन तयार झाला. संध्याकाळी 7 वाजता अनिकेत तयार झाला आणि लॉजमधून बाहेर पडला. काही वेळातच तो वाघोलकरांच्या घरी पोचला. शंकरने हसतमुखाने अनिकेतचे स्वागत केले. वाघोलकरांचे घर हे 2 भागात विभागले होते. त्यातील एक भाग हा राहत्या घराचा तर दुसरा भाग पेढीचा होता. घर दुमजली आणि अगदी भव्य नसले तरी घरात नीटनेटकेपणा होता. दिवाणखान्यात एक सोफा, एक टेबल आणि बसायला खुर्च्या होत्या. अनिकेत सोफ्यावर बसला. शंकरने बाजूच्या खुर्चीत बसत आवाज दिला, मालिनी, चहा घेऊन ये 2 कप आणि काहीतरी खायलाही घेऊन ये. अहो, आत्ता चहा कशाला? अनिकेत म्हणाला. घ्या हो थोडा थोडा, चहा तयारच आहे, शंकर म्हणाला. इकडच्या तिकडच्या उथळ गप्पा सुरू झाल्या आणि आतून एक स्त्री चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली. अनिकेत समोरील छोट्या टेबलवर तो ट्रे तिने ठेवला. ही माझी पत्नी मालिनी, शंकरने ओळख करून दिली. नमस्कार भाऊजी. हसतमुखाने मालिनीने नमस्कार केला आणि आत निघून गेली. बरं शंकर, तुम्ही तुमच्या जुन्या घराबद्दल काही सांगणार होता, अनिकेत म्हणाला. हो, सांगतो ना. तसं लपवण्यासारखं काही नाही. गावात ही गोष्ट सर्व ज्ञात आहे, असे म्हणत शंकरने सुरुवात केली. इथून थोड्याच अंतरावर आमच्या जुन्या घराची जागा आहे. ते घरही असेच, म्हणजे घर आणि त्याला जोडूनच पेढी होती. मी कधी त्या घरात प्रवेश केला नाही, कारण फार पूर्वीपासून ती जागा बंदच आहे आणि ती जागा शापित आहे, शंकर म्हणाला. काय शापित आहे म्हणजे? अनिकेत उत्सुकतेने म्हणाला. तेथे आमच्या एका पूर्वजाची आत्मा अजूनही वास करून आहे. दर पौर्णिमेच्या पहिल्या 2 रात्रीला तो म्हातारा त्या जागेत दिसतो. तो तेथे नेमका कोणत्या कारणामुळे अडकला आहे कोणालाच माहीत नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांना कोणाकडून तरी कर्जाचे येणे आहे. तसा त्याने कोणाला त्रास दिला नाही, पण पूर्वी त्या घरात विचित्र घटना घडू लागल्या, जसे की दूध नासू लागले, अन्नधान्य खराब होऊ लागले, घरात पेटता दिवा स्थिर राहत नसे, वगैरे वगैरे. म्हणून ती जागा आमच्या पूर्वजांना सोडावी लागली. हे असे सर्व ऐकिवात आहे, शंकरने माहिती दिली. मी ती जागा पाहू शकतो का? अनिकेतने विचारले. हो नक्कीच, का नाही, इथून जवळच आहे. वाटल्यास आता आपण पाहून येऊया. तसाही जेवणाला अजून थोडा अवकाश आहे, शंकर म्हणाला आणि अनिकेत पटकन तयार झाला. दोघेही घराच्या बाहेर पडले. दोघेही चालत घराच्या मागे आले. समोरून एक उतार लागत होता. तो उतार उतरून दोघे खाली आले. तेथून ते उजवीकडे वळले. आणखीन थोड्या अंतरावर एक जुनाट घर नजरेस पडले. घराजवळ येत शंकर म्हणाला, हे आमचे जुने घर आणि बाजूला लागून असलेली ही जुनी पेढी. अनिकेत घर न्याहाळत होता. ते एक जुने कौलारू घर होते. घराला पूर्वी रंग होता की नाही माहीत नाही, कारण संपूर्ण घर काळवंडून गेले होते. खिडक्यादारे मोडकळी झाल्या होत्या. काही खिडक्या तर पूर्ण मोडल्या होत्या.
काही वेळ तेथे थांबून दोघेही घरी परतले. रात्रीचे 9 वाजले होते. शंकरच्या घरी अनिकेत पोटभर जेवला. आता पुढचे 4-5 दिवस आमच्याकडेच या जेवायला. अगदी दुपारच्या जेवणाला आलात तरी चालेल, शंकर म्हणाला. अनिकेतने थोडे आडेवेडे घेतले, पण शेवटी तो रात्रीच्या जेवणाला येण्यास तयार झाला आणि त्यांचा निरोप घेऊन तो लॉजवर परतला. दुसऱ्या दिवशी अनिकेत पुन्हा वाड्यावर गेला. सकाळचे 11 वाजले होते. तेथे दिवाणखान्याला लागून असलेल्या एका खोलीत तो पाहणी करायला गेला. तेथे एक लाकडी कपाट होते. बाजूला एक पलंग होता आणि एक छोटा स्टूल होता. कपाटाच्या वर त्याला काही दृष्टीस पडले. कसल्याच्या वह्या आणि पुस्तकं दिसत होती. अनिकेतने बाजूचा स्टूल ओढला आणि कपाटासमोर ठेवला. त्यावर चढून त्याने ती वह्या पुस्तके खाली काढली आणि बाहेर आला. उत्सुकता म्हणून त्याने ती वह्या पुस्तके चाळली, पण त्यात फारसे महत्त्वाचे असे काही नव्हते. काही जुने हिशोब, काही पत्र आणि कथा कादंबरींची 2 पुस्तकं होती. ते सर्व त्याने बाहेरील एका टेबलावर ठेवले आणि दुसऱ्या एका खोलीत गेला. आणखीन 2 खोल्या पाहून झाल्यावर अनिकेत वाड्यातून बाहेर पडला. पुढचे 2 दिवस गावात शंकरसोबत फिरण्यात, नवीन ओळखी करून घेण्यात गेले. गुरुवारचा दिवस संपत आला होता. अनिकेतच्या मनात धाकधूक वाढत होती. पण ज्या कामासाठी आपण आलोय ते केल्याशिवाय येथून जायचे नाही असा निश्चय त्याने केला होता. अखेर शुक्रवारचा दिवस उजाडला होता. अनिकेत सकाळी वाड्यावर आणखीन एक फेरी मारून आला. तसे तयारी करण्यासारखे फार काही नव्हते. फक्त एक मोठा टॉर्च आणून त्याने ठेवला होता. रात्रीचे जेवण करून तो थेट वाड्यावर येणार होता. दिवस कसाबसा संपला होता आणि रात्र आरंभली होती. रात्री 9 वाजता अनिकेत शंकरकडे जेवायला गेला. जेवता जेवता शंकर अनिकेतला म्हणाला, अनिकेतराव, आज पौर्णिमेची रात्र आहे. ते ऐकून अनिकेत थोडा शहारला. त्याला वाटले शंकरला आपल्या शोधकार्याबद्दल कळाले की काय. तो म्हणाला, पौर्णिमेची रात्र? मला काही कळाले नाही. अहो, तुम्हाला सांगितलं नव्हतं का मी आमच्या जुन्या घरातील त्या आमच्या पूर्वजाच्या आत्म्याबद्दल? शंकर म्हणाला. अरे हो, लक्षात आलं, अनिकेत निश्वास टाकत म्हणाला. मग आज थांबता का आमच्याकडे? म्हणजे तुमची इच्छा असेल तर जाऊन अनुभव घ्यायची संधी आहे आज, शंकर म्हणाला. नाही हो, मला बुवा या सर्व गोष्टींची फार भीती वाटते. पैसे दिले तरी मी असले अनुभव घ्यायला तयार नाही, अनिकेत हसत म्हणाला आणि दोघेही हसू लागले. जेवण झाल्यावर अनिकेत आणखीन थोडा वेळ तेथे रेंगाळला. 10:30च्या दरम्यान अनिकेत तेथून उठला आणि वाड्यावर जाण्यास निघाला. अर्थात वाड्यावर जात असल्याचे त्याने शंकरला सांगितले नाही. रात्रीचे 11 वाजून गेले होते. वाड्यात आल्यावर अनिकेतने खिडक्या उघडल्या होत्या. पांढुरका प्रकाश आत पडला होता. टेबलवर ठेवलेल्या वह्या आणि पुस्तके तेथे तशीच पडून होती. जवळ असलेला मोठा टॉर्च त्याने लावला आणि मध्यभागी ठेवला होता. दिवाणखान्यात पुरेसा प्रकाश होता. वेळ हळूहळू दौडत होती. 12 वाजायला आता फक्त 5 मिनिटे उरली होती. अनिकेत मध्यभागी येऊन उभा राहिला. त्याला जाणवले की आपल्या शरीरात एक कंप सुटला आहे. एक मोठा श्वास घेत अनिकेतने स्वतःला शांत केले आणि तो योग्य वेळेची वाट पाहत उभा राहिला. त्याचे लक्ष मनगटावरील घड्याळावर होते. अखेर 12 वाजले. वातावरण एका झटक्यात बदलले. समोरील आरसा काळा पडू लागला आणि त्यातून 2 काळ्या आकृत्या बाहेर पडल्या. अनिकेत एका झटक्यात पुढे गेला आणि आरशातील त्या काळ्या विवरात त्याने प्रवेश केला. त्या जागेतील हवा थंडगार जाणवत होती. समोर एक टेबल होता. त्या टेबलावर एक तळहाता एवढी गोल काच होती. अनिकेतने आजूबाजूला पाहिले आणि त्याला कळून चुकले की ही त्या वाड्यातील खोल्यांपैकीच एक खोली होती. समोरील भिंतीवर एका स्त्रीचा मोठा फोटो होता. बाजूच्या खिडकीतून चंद्राच्या पांढुरक्या प्रकाशाचा चौकोनी झोत खोलीत पडत होता. पुढे काय करायचे काहीच कळत नव्हते. अनिकेत इकडे तिकडे शोध घेऊ लागला, पण खोलीत शोधण्यासारखे काहीच नव्हते. फक्त समोरील तो टेबल, त्या स्त्रीची प्रतिमा, ती गोल काच आणि तो पांढुरका प्रकाश. अनिकेतची अस्वस्थता वाढत होती. त्याने क्षणभर डोळे बंद करून एक मोठा श्वास घेतला. तो पुढे गेला. काचेचा तो गोळा त्याने उलटसुलट करून पाहिला. बाजूच्या खिडकीवरून नजर फिरवली आणि त्याला सुचले. अनिकेतने हातातील ती गोल काच चंद्राच्या पांढुरक्या प्रकाशात धरली. प्रकाश त्या काचेतून परावर्तित झाला आणि समोरील भिंतीवर पडला. त्या भिंतीवर हिरवट अक्षरात लिहिले होते, चंद्राची सावली, तेथे लोहाची पावली, पण पावली नाही खर्चाची, किल्लीच्या ती भागाची. अनिकेतने मनगटावरील घड्याळात पाहिले. 2 मिनिटे संपायला फक्त 10 सेकंद उरले होते.
पुढे काय करावे त्याला काहीच सुचले नाही. त्याने मागे वळून पाहिले. काळे विवर आहे तसेच होते. आणखीन काही क्षण अनिकेत त्या कोड्यावरून नजर फिरवत राहिला. 2 मिनिटे पूर्ण होऊन 10 सेकंद उलटली होती. अनिकेतच्या हृदयाची धडधड वाढू लागली. थंड हवा हळूहळू उष्ण होऊ लागली. तो पटकन मागे फिरला आणि काळ्या विवरातून उडी घेत बाहेर आला. तत्क्षणी त्या 2 काळ्या आकृत्या त्याला दिसल्या. त्यांचे मोठे लाल भडक डोळे आरशावर होते. एका क्षणातच त्या आकृत्यांनी आरशावर झेप घेतली आणि काळे विवर हळूहळू पुन्हा मिटले. अनिकेतचे सर्वांग घामाने भिजले होते. धापा टाकत तो काही वेळ खालीच बसून राहिला. थोडा वेळ गेल्यावर तो बराचसा सावरला आणि जागचा उठला. त्याने मनगटावरील घड्याळात पाहिले आणि तो संभ्रमात पडला. कारण त्याच्या माहितीप्रमाणे ती 2 पिशाच्या फक्त 2 मिनिटातच पुन्हा आरशात विलीन होतात आणि विवर बंद होऊन आरसा पूर्ववत होतो. पण आता 2 मिनिटे उलटून तब्बल 20 सेकंद गेले होते. असे कसे घडले असावे? पण आता यावेळेस फार विचार करायची अनिकेतची मनोवस्था नव्हती. अनिकेतने जमिनीवरील टॉर्च हातात घेतला आणि त्वरित तो वाड्याबाहेर पडला. लॉजवरील त्याच्या खोलीत येऊन त्याने अंग आडवे केले. अनिकेत आता बराच सावरला होता आणि त्याचे विचारचक्र सुरू झाले होते. त्या भिंतीवर लिहिलेल्या कोड्याचा तो विचार करू लागला. त्या विवरात प्रवेश केल्यावर आपण वाड्यातीलच एका खोलीत होतो. कदाचित त्याच खोलीत त्या कोड्याची उकल असेल तर, असा विचार करीत अनिकेत झोपी गेला. शनिवारचा दिवस उजाडला होता. आज अनिकेतला रात्रीच्या गाडीने पुन्हा त्याच्या घरी परतायचे होते. सकाळी 9 वाजता अनिकेत वाड्यावर पुन्हा गेला. वाड्याचे कुलूप उघडेच होते. तेव्हा त्याच्या लक्षात आले की रात्री गडबडीत आपण वाड्याला कुलूप लावलेच नव्हते. त्याने दार आत ढकलले आणि तो आत आला. आत आल्यावर त्याने सभोवती नजर फिरवली आणि एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की टेबलावर ठेवलेली ती वह्या-पुस्तके आता तेथे नव्हती. तसेच काल त्याने खिडक्या उघडल्या होत्या, त्या आता पुन्हा बंद केल्या होत्या. अनिकेत ते पाहून विचारात पडला. विवरातून बाहेर पडल्यावर या गोष्टीकडे आपण पाहिलेच नसल्याचे त्याच्या लक्षात आले. काहीसा विचार करीत तो बाजूच्या खोलीत गेला, जेथून त्याने वह्या-पुस्तके बाहेर आणून ठेवली होती. तेथे गेल्यावर त्याला दिसले की ती वह्या-पुस्तके परत त्यांच्या जागी ठेवली होती आणि तो स्टूलसुद्धा त्याच्या पूर्वीच्या जागी ठेवला गेला होता. अनिकेतला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले, पण फार विचार न करता तो खोलीतून बाहेर आला. विवरात पाहिलेली खोली वरच्या मजल्यावरची होती. अनिकेत जिना चढून वरती आला आणि त्या खोलीचे दार त्याने उघडले. समोर मध्यभागी एक टेबल होता आणि भिंतीवर एका स्त्रीचा फोटो होता. ते कोडे त्याच्या मनात घोळतच होते. चंद्राची सावली, तेथे लोहाची पावली, पण पावली नाही खर्चाची, किल्लीच्या ती भागाची. अनिकेत त्या फोटोजवळ आला. तो फोटो तो निरखून पाहू लागला आणि त्याला बारीक अक्षरात लिहिलेले दिसले. फोटोत खाली एका कोपऱ्यात त्या स्त्रीचे नाव लिहिले होते, चंद्रा हंबीरराव पाणिग्रही. ते बघून अनिकेतच्या चेहऱ्यावर एक चमक आली. अनिकेतने तो फोटो खाली उतरून घेतला आणि त्याला दिसले भिंतीवर त्या जागी एक खण होता. त्या खणात एक छोटी डबी ठेवली होती. त्याने ती डबी बाहेर घेतली. ती एक पितळी डबी होती. अनिकेतने त्या डबीचे झाकण उघडले. त्या डबीत एक छोटी लोखंडी पावली ठेवली होती. ते पाहून अनिकेत खूप आनंदी झाला. अनिकेतने पहिले कोडे सोडवले होते. ती पावली काहीशी जाडजूड आणि ओबडधोबड गोल आकाराची होती. त्याच्या एका बाजूला कसलेसे चिन्ह होते आणि त्याला एक उभार होता. ती पावली अनिकेतने आपल्या पाकिटात ठेवली आणि ती डबी बंद करून खणात पूर्ववत ठेवून दिली. त्या स्त्रीचा फोटो त्याने पुन्हा भिंतीवर चढवला आणि आनंदाने तो वाड्यातून बाहेर पडला. संध्याकाळी निघण्यापूर्वी अनिकेतने शंकरची भेट घेतली आणि त्याचे आभार मानून पुन्हा 15-20 दिवसांनी परत येणार असल्याचे सांगून निरोप घेतला. रात्री 9 वाजताची त्याने एसटी पकडली आणि मुंबईला रवाना झाला. अनिकेत मुंबईतील त्याच्या घरी परतला होता. निशिगंधा आणि अक्षयाला भेटून त्याला खूप आनंद झाला. मुळात त्याला आपण परत मुंबईला येतोय की वाड्यातच आपले काही बरे वाईट होते अशी शंका होती, पण तो सही सलामत आपल्या घरी परतला होता आणि या गोष्टीचा एकतर्फी आनंद तो साजरा करीत होता. घरी आल्यावर तो निशिगंधा आणि अक्षयाला फिरायला बाहेर घेऊन गेला. एक सिनेमा पाहिला, हॉटेलमध्ये जेवण केले आणि संध्याकाळी घरी परतले. दुसऱ्या दिवसापासून अनिकेत पुन्हा कामावर रुजू झाला. ती लोहाची पावली त्याने आपल्याजवळच जपून ठेवली होती. त्याबद्दल त्याने निशिगंधाला काहीच सांगितले नाही. अनिकेतची दिनचर्या नेहमीप्रमाणे सुरू झाली होती. दिवसांमागून दिवस निघून गेले आणि पुन्हा पौर्णिमा एका आठवड्यावर येऊन ठेपली होती. यावेळेला अनिकेतने लवकर न जाता
2 दिवस आधी जायचे ठरवले. पुढच्या आठवड्यात मंगळवारी पौर्णिमा होती. अनिकेतने 4 दिवसांची रजा काढली. यावेळेस त्याचा मालक त्याला रजा द्यायला तयारच होत नव्हता. तेव्हा बिनपगारी रजा मंजूर करून अनिकेत शनिवारी रात्री गाडीला बसला. रविवारी सकाळी अनिकेत त्याच्या गावी उतरला. पुन्हा त्याच लॉजवर त्याने खोली भाड्याने घेतली. सकाळी प्रातःविधी आटोपून तो शंकरला भेटायला त्याच्या पेढीवर गेला. अनिकेतला पाहून शंकरला आनंद झाला. या अनिकेतराव, कसे आहात? शंकरने आपुलकीने विचारले. मी बरा आहे, तुम्ही कसे आहात? अनिकेत आत येत म्हणाला. दोघांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. काही वेळ तेथे थांबून अनिकेत तेथून निघाला. गावात फिरताना इतर काही नवीन ओळखी झालेले लोक त्याला भेटत होते आणि त्याची चौकशी करत होते. दुपारी अनिकेत वाड्यावर गेला. वाड्यात थोडा वेळ घालवला आणि 4 वाजता तो पुन्हा लॉजवर परतला. सोमवारचा दिवसही त्याने असंच गावात इकडे तिकडे शंकरसोबत फिरण्यात घालवला. मंगळवारचा दिवस उजाडला होता. अनिकेत मनाने पूर्ण तयार होता. गेल्या वेळेपेक्षा आता त्याच्यात अधिक निग्रह आणि आत्मविश्वास जागृत झाला होता. रात्र आरंभली होती. रात्रीचे जेवण नेहमीप्रमाणे शंकरकडे करून साधारण 10:30 वाजता अनिकेत पुन्हा वाड्यावर आला. ती लोहाची पावली त्याने त्याच्या सोबतच ठेवली होती. अनिकेत आरशासमोर उभा होता. त्याने घड्याळात पाहिले. 12 वाजले होते. समोरील आरशात हालचाल झाली आणि त्या 2 काळ्या आकृत्या बाहेर आल्या आणि वाड्यात गुडूप झाल्या. अनिकेतने झेप घेत विवरात प्रवेश केला. विवरातील ती खोली म्हणजे वाड्याच्या वरच्या बाजूस उजवीकडे असलेली खोली होती. ती खोली संपूर्णपणे रिकामी होती. ना टेबल, ना पलंग, नाही कसला फोटो. होती फक्त एक खिडकी, बंद खिडकी आणि पिवळा अंधुक प्रकाश. अनिकेत क्षणभर गांगरला, पण खिडकीकडे पाहताच एक गोष्ट त्याच्या लक्षात आली आणि तो धावतच तिकडे गेला. खिडकीला मध्यभागी एक छिद्र होते. ते छिद्र ओबडधोबड गोल आकाराचे दिसत होते. अनिकेतने चटकन त्याच्या खिशातून पावली बाहेर काढली आणि त्या छिद्रात ती पावली सरकवली आणि हलकासा दाब दिला. त्या छिद्रात ती पावली चपखल बसली. दुसऱ्या क्षणी कच्चा आवाज होऊन खिडकी मोकळी झाली. अनिकेतने पटकन खिडकी उघडली. तसा पांढुरका प्रकाश खोलीत पसरला. त्याने मागे वळून पाहिले. भिंतीवर हिरवट अक्षरात लिहिले होते, डोह काळोखा, जीवन उगम स्थान जेथे, कर उकल कोड्याची, मिळेल सोन्याचे नाणे तिथे. पण नाणे नाही खर्चाचे, नाही किल्लीच्या भागाचे, फेड ऋण तुझ्या पूर्वजांचे, उघडद्वार अफाट संपत्तीचे. अनिकेतने घड्याळात पाहिले. अजून 30 सेकंद राहिले होते. त्याने पुन्हा एकदा कोडे नीट वाचून घेतले आणि तो पळतच विवराच्या बाहेर आला. यावेळेस मात्र बरोबर 2 मिनिटात ती 2 पिशाच्च परत आली होती आणि ते विवर बंद झाले होते. गेल्या वेळेपेक्षा आता अनिकेतमध्ये बराच धीटपणा आला होता. अनिकेत शांतपणे तेथे बसून त्या कोड्याबद्दल विचार करीत बसला होता. डोह काळोखा, जीवन उगम स्थान जेथे, म्हणजे सोन्याची पावली वाड्याच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळ आहे. अनिकेत स्वतःशीच हसला आणि टॉर्च हातात घेत तो वाड्याबाहेर आला. वाड्याच्या डाव्या बाजूला विहीर होती. तो विहिरीजवळ आला. विहिरीत त्याने डोकावून पाहिले आणि टॉर्चचा प्रकाश आत सोडला. विहीर फार खोल नव्हती. विहिरीचे पाणी आटले होते. विहिरीच्या तळाशी पालापाचोळा जमा झाला होता. विहिरीच्या एका बाजूने खाली उतरण्यास छोट्या दगडी पायऱ्या होत्या. रात्रीचे 12:30 वाजले होते. गार वारा सुटला होता. टॉर्चच्या प्रकाशात अनिकेत विहिरीच्या पायऱ्या सावकाश उतरत खाली आला. खाली आल्यावर तो भरभर पालापाचोळा बाजूला करून शोध घेऊ लागला. बराच वेळ गेल्यावर त्याला दिसले, एका ठिकाणी दगडावर एक चिन्ह कोरले होते. ते चिन्ह तसेच होते जसे त्या लोहाच्या पावलीवर होते. तो चौकोनी दगड अनिकेतने वर उचलला आणि आत एका खोबणीत त्याला चकाकणारे सोन्याचे नाणे दिसले. अनिकेतच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्याने पटकन नाणे उचलले आणि दगड पूर्ववत जागेवर ठेवून दिला. अनिकेत नाणे घेऊन वाड्यात परतला. तो शरीराने आणि मनाने फारच थकला होता. आजची रात्र त्याने वाड्यातच थांबण्याचा निर्णय घेतला. दिवाणखान्यातील लाकडी सोफ्यावर त्याने अंग आडवे केले आणि काही क्षणातच तो झोपी गेला. सकाळी 7 वाजता अनिकेतला जाग आली. तो उठला आणि लॉजवर त्याच्या खोलीवर गेला. प्रातःविधी आटोपून घेतल्या. कोड्याचा अर्धा भाग त्याने सोडवला होता. अजून पूर्ण कोडे सुटले नव्हते. ते कोडे त्याच्या मनात घोळतच होते.
पण नाणे नाही खर्चाचे, नाही किल्लीच्या भागाचे, फेडरून तुझ्या पूर्वजांचे उघडद्वार अफाट संपत्तीचे. सकाळची न्याहारी करता करता त्याला आठवले की वाड्याच्या एका खोलीत त्याने हिशोबाच्या काही वह्या पाहिल्या होत्या. क्षणाचाही विलंब न करता अनिकेत जागचा उठला आणि वाड्यावर गेला. त्या खोलीतील कपाटावरील वह्या त्याने खाली काढल्या आणि चाळू लागला. वह्यांमध्ये बऱ्याच नोंदी होत्या आणि एक वही चाळताना त्याच्या नजरेस पडले. वाघोलकराचे देणे, एक सोन्याचे नाणे. ते वाचून अनिकेतच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याला शंकरने सांगितलेली गोष्ट आठवली. पौर्णिमा आणि त्याच्या दुसऱ्या रात्री दिसणारे त्याच्या पूर्वजाचे पिशाच्च. त्याला कोणाकडून तरी कर्जाचे येणे आहे. अनिकेतने पूर्ण विचार केला आणि सकाळी 11 वाजता तो शंकरला भेटायला पेढीवर गेला. शंकर पेढीत बसला होता. शंकरने दुरूनच अनिकेतला गडबडीत येताना पाहिले. अनिकेत जवळ आल्यावर शंकर म्हणाला, काय अनिकेतराव, गडबडीत दिसताय? कारणच तसं आहे शंकर. प्लीज तुम्ही माझ्यासोबत थोडा वेळ बाहेर येता का? अनिकेत म्हणाला. शंकरने गांभीर्य लक्षात घेतले आणि तो लगेचच तयार झाला. दोघेही घराजवळील एका झाडाखाली पारावर बसले. बोला अनिकेत, काय झालं? शंकरने विचारले. अनिकेतने इकडे तिकडे पाहिले आणि म्हणाला, शंकर, मला वाटतं मी तुमची जुनी जागा श्रापमुक्त करू शकतो. अहो काय बोलता, आणि ते कसं काय? शंकरने आश्चर्याने विचारले. तुम्हीच सांगितले होते की त्या अतृप्त आत्म्याला कर्जाचे येणे आहे. ते येणे आमच्याकडूनच आहे, म्हणजे पाणीग्रहीकडून. अनिकेतने त्याचा शोधकार्याचा भाग वगळता बाकी संदर्भ नीट सांगितला. मग आता पुढे कसं करायचं म्हणता? शंकरने विचारले. आज रात्री मी कर्जाचे नाणे घेऊन तुमच्या जुन्या वास्तूत जाणार आहे आणि कर्जाची परतफेड करणार आहे, अनिकेत म्हणाला. यावर शंकर काही वेळ गप्प बसला. काय बोलावे त्याला काहीच सुचले नाही. तुम्ही काहीच काळजी करू नका. माझ्यासोबत येण्याचीही काही गरज नाही. फक्त ही गोष्ट मला तुम्हाला सांगून करायची आहे म्हणून सांगत आहे, अनिकेत खुलासेवर बोलला. ठीक आहे, पण जरा जपून, शंकर म्हणाला. शंकरचा निरोप घेऊन अनिकेत तेथून निघाला. रात्रीचे 12 वाजले होते. अनिकेत वाघोलकरांच्या त्या जुन्या पेढीसमोर उभा होता. पेढीच्या त्या मोकळ्या खिडकीत एक अंधुक प्रकाश दाटला होता आणि एक पांढुरकी आकृती त्या खिडकीत आली होती. तो एक म्हातारा होता. संपूर्ण शरीर पांढरे फट दिसत होते. त्या म्हाताऱ्याचे पांढरे डोळे अनिकेतवर रोखले होते. त्याला जणू कळाले होते की आज कर्जाचे नाणे त्याला परत मिळणार होते. काही क्षणातच बाजूचा लाकडी दरवाजा करकर करत उघडला. अनिकेत त्या दरवाजातून पेढीच्या आत गेला. कर कर्जाची परतफेड आणि दे मला मुक्ती, म्हातारा म्हणाला. अनिकेत सावकाश पुढे गेला. सोन्याचे नाणे त्याने त्या म्हाताऱ्याच्या हातावर ठेवले. सोन्याचे नाणे त्याने घेतले आणि त्या नाण्याकडे बघत तो खसखसत हसला. बघता बघता त्या खोलीतील वातावरण बदलले. समोरील पिवळ्या अंधुक प्रकाशात काही हालचाल होऊ लागली. अनिकेत मनातून थोडा दचकला. हळूहळू ते चित्र स्थिर होत तेथे एक मोठी खोली दिसू लागली. ती खोली त्याच्या वाड्यातीलच एक खोली होती. त्या खोलीत हिरे, मोती, सोने चांदी, दागदागिने भरले होते. भिंतीवर एका उमद्या पुरुषाची प्रतिमा होती, हंबीरराव पाणीग्राही. त्या अलंकारांचा प्रकाश डोळे दिपवणारा होता. अनिकेत ते दृश्य पाहून थक्क झाला आणि पाहतच राहिला. अनिकेत पाऊल पुढे टाकणार इतक्यात तो म्हातारा म्हणाला, इथवर येऊन पोचणारा तू पहिला आहेस. या किल्लीने अफाट संपत्तीचे दार उघडेल. हातातील किल्ली वर उचलत तो पुढे म्हणाला, त्या दारापलीकडे आहे गडगंज संपत्ती, पण अट एकच, पिशाच्च यायच्या आत सर्व संपत्ती दाराच्या बाहेर घेऊन जावी लागेल. एकही दागिना किंवा नाणे मागे राहता कामा नये, अथवा सर्व संपत्तीची माती होईल. हे ऐकून अनिकेतच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. इतक्या कमी वेळात एवढी संपत्ती मी कशी घेऊन जाणार? हे तर अशक्य आहे. हा अन्याय आहे, अनिकेत म्हणाला. तेव्हा तो म्हातारा म्हणाला, कर विचार, लढवू शक्कल, घे विकत वेळ, होईल कोड्याची उकल. त्या म्हाताऱ्याने ती किल्ली अनिकेतच्या हातावर ठेवली आणि तो अदृश्य झाला. अनिकेत किल्ली घेऊन माघारी फिरला. शंकरची ती जागा आता श्रापमुक्त झाली होती. दुसऱ्या दिवशी अनिकेत
मुंबईला परतला. ती किल्ली त्याने सांभाळून ठेवली. पण त्या म्हाताऱ्याच्या कोड्याने अनिकेत खूप अस्वस्थ झाला होता. त्या भल्या मोठ्या जागेतील अफाट संपत्ती मी एकटा कसा घेऊन जाऊ शकतो, आणि तेही 2 मिनिटात? दिवसरात्र अनिकेत या गोष्टीचा विचार करीत होता. बघता बघता महिना संपत आला होता आणि पौर्णिमेची रात्र 4-5 दिवसांवर येऊन ठेपली होती. अनिकेतच्या मनात द्वंद्व सुरू झाले होते. एवढी धनदौलत त्याला 2 मिनिटात बाहेर आणणे अशक्य होते. पण त्या म्हाताऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे वेळ अनिकेतला विकत घ्यावा लागणार होता. त्यासाठी त्याला काही खास करावे लागणार होते. कदाचित वाड्यावर गेल्यावर याबद्दल आपल्याला नीट विचार करता येईल, असा विचार अनिकेतने केला. पुढच्या आठवड्यात मंगळवारी पौर्णिमेची रात्र होती. अनिकेतने सर्व तयारी केली होती. 2 मोठ्या पत्र्याच्या पेट्या त्याने आणून ठेवल्या होत्या. निशिगंधाने याबाबत अनिकेतला विचारले, काय हो, या 2 मोठ्या पेट्या कशाला आणल्या? आज रात्री गावी चाललो आहे. वाड्यावरचं काही सामान इकडे घेऊन येणार आहे, अनिकेत म्हणाला. काय आणणार आहात? निशिगंधाने उत्सुकतेने विचारले. अगं, बक्षीलच आणल्यावर, आणि आत्ता काहीच नाही सांगत. ते एक मोठं सरप्राईज असणार आहे, अनिकेत हसत म्हणाला. शनिवार रात्रीची एसटी पकडून अनिकेत अंजनवाडीला रवाना झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता अनिकेत कमानीजवळ उतरला. नेहमीच्या लॉजवर त्याने खोली घेतली आणि प्रातःविधी आटोपून घेतल्या. सकाळी 11 वाजता अनिकेत थेट वाड्यावर गेला. दरवाजाचे कुलूप उघडले आणि आत शिरला. त्याने विचार केला की पुन्हा एकदा सर्व खोल्या नीट पाहून घेऊया, बघूया काही उकल होते का. त्याप्रमाणे एक एक करीत अनिकेत सर्व खोल्या फिरू लागला, पण कुठेच कसलाही अदमास लागत नव्हता. विचार करून करून अनिकेत थकला आणि शेवटी त्या भल्या मोठ्या आरशासमोर येऊन उभा राहिला. त्याला आता स्वतःची चीड येऊ लागली होती. का हे असले कोडे आमच्यावर थोपवता? मी वारस आहे तुमचा. या संपत्तीवर माझाही हक्क आहे, अनिकेत आरशासमोर येऊन बोलला. त्याच्या आवाजात कंप जाणवत होता. डोके पकडून अनिकेत आरशासमोर खाली मटकन बसला. काही क्षण स्तब्ध बसल्यावर अनिकेतने मनगटावरील घड्याळात पाहिले. घड्याळात दुपारचे 12:02 आणि 20 सेकंद झाले होते. सुईचा काटा सरसर करीत पुढे सरकत होता आणि एक वीज सळसळत जावी तशी अनिकेतच्या डोक्यात पहिल्या वेळची ती घटना चमकली. पहिल्या वेळेस त्या रात्री जेव्हा मी त्या विवरातून बाहेर पडलो होतो, तेव्हा पिशाच्यांना परत यायला काही अवकाश गेला होता, साधारण 20 सेकंदांचा. आणि असे का घडले होते? नकळत मी अशी काही गोष्ट केली होती का की त्या पिशाच्यांना परत यायला उशीर झाला होता? त्यावेळेस मी असे नेमके काय केले होते? अनिकेत दिवाणखान्यातील त्या लाकडी सोफ्यावर बसून शांतपणे घटना आठवू लागला. आणि अचानक त्याला आठवले, आदल्या दिवशी त्याने काही सामान जागचे हलवले होते, जसे की स्टूल, कपाटावरील वह्या पुस्तके. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो वाड्यावर परत आला होता, तेव्हा त्याने पाहिले होते की त्या गोष्टी पुन्हा त्यांच्या जागेवर ठेवल्या गेल्या होत्या. अनिकेतच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य पसरले. शेवटच्या कोड्याची उकल त्याने नकळत पहिल्याच दिवशी केली होती. अनिकेत जागचा उठला. तो लाकडी सोफा त्याने ओढत दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात ठेवून दिला. एकेक करीत तो खालील सर्व खोल्यांमध्ये गेला आणि तिथल्या सर्व वस्तूंचे स्थान त्याने बदलले. काही वस्तू तर त्याने दुसऱ्या खोलीत नेऊन ठेवल्या आणि काही वरच्या मजल्यावरील खोलीत. संध्याकाळपर्यंत अनिकेतचा हा उद्योग चालू होता. मंगळवारची पौर्णिमेची रात्र आरंभली होती. अनिकेत वाड्यावर पोचला होता. रात्रीचे 11 वाजून गेले होते. 2 मोठ्या पेट्या अनिकेतने आरशासमोर ठेवल्या होत्या. घड्याळात 12 वाजले. समोरील आरशात हालचाल झाली आणि त्या 2 काळ्या आकृत्या आरशातून बाहेर पडल्या. अनिकेतने विलंब न लावता पेट्या उचलल्या आणि विवरात प्रवेश केला. समोर एक दार होते, बंद दार. अनिकेतने त्याच्या खिशातून चावी काढली आणि ती चावी त्या दाराला लावली. दार उघडले आणि एक झगझगीत प्रकाश त्याच्या डोळ्यावर पडला. त्याच्यासमोर ती अफाट संपत्ती होती. क्षणभर अनिकेत स्तिमित झाला आणि पाहतच राहिला. एवढी धनसंपत्ती त्याने आयुष्यात कधी पाहिली नव्हती. आणि दुसऱ्या क्षणी अनिकेत सावरला. त्याने घड्याळात पाहिले. 1.5 मिनिट उलटून गेला होता. अनिकेतने शेवटचे कोडे सोडवले तर होते, पण त्यात त्याला नेमका किती वेळ मिळणार होता हे माहीत नव्हते. क्षणाचाही विलंब न करता तो पुढे गेला. भरभर करीत त्याने सर्व दौलत गोळा करायला सुरुवात केली. अगदी 4-5 मिनिटात त्याने एक पेटी भरली होती.
एकवार त्याने घड्याळात पाहिले. 8 मिनिटे उलटली होती. साशंक होत त्याने मागे विवराकडे पाहिले. तेथे कसलीही हालचाल नव्हती. त्याने परत धन गोळा करायला सुरुवात केली. आणखीन 5 मिनिटांचा अवकाश गेला असेल. अनिकेत आता शेवटचे काही दागिने गोळा करीत होता. ते भरून त्याने पेटीचे झाकण बंद केले आणि विजयी मुद्रेने कमरेवर हात ठेवून हसत उभा राहिला. समोर त्याच्या पूर्वजांचा, हंबीररावांचा फोटो होता, पण त्याने मागे वळून पाहिले नव्हते. शेवटचे दागिने जमा करेपर्यंत त्याची वेळ संपली होती. वाड्यातील ती 2 पिशाच्च त्याच्या मागे येऊन उभी राहिली होती. अचानक त्या खोलीतील वातावरण बदलले होते. एक उग्र दर्प खोलीत पसरला होता. अनिकेतला या गोष्टीची चाहूल लागली. त्याने हळूहळू मागे वळून पाहिले. समोर ती 2 पिशाच्च उभी होती. त्यांचे मोठे लाल भडक डोळे अनिकेतवर खेळले होते. नाही, नाही, हे शक्य नाही, हे शक्य नाही, अनिकेत ओरडला. त्याच्या डोळ्यातून नकळत पाणी आले. काही क्षण गेल्यावर तो म्हणाला, ठीक आहे, मी हरलो. या पुढे आणि करा माझा अंत. मारून टाका मला. अनिकेत म्हणाला, पण ती 2 पिशाच्च जागीच उभी होती आणि पुढच्या क्षणी मागून एक आवाज आला. शाब्बास माझ्या पोरा, शाब्बास. अनिकेत त्या आवाजाने दचकला. त्याने झटक्याने मागे वळून पाहिले. मागे एक पारदर्शी आकृती उभी होती. ते हंबीरराव पाणीग्राही होते. कैक वर्ष गेली, पण ही अफाट संपत्ती मिळवण्याची हिंमत कोणी नाही केली. अनेकांनी प्रयत्न केले, पण इथपर्यंत कोणीच पोचले नाही. तू या संपत्तीचा खरा हकदार आहेस. अरे, शेवटचे कोडे तर तू दुपारीच सोडवले होतेस, किंवा नकळत पहिल्याच वेळी. शब्दाशब्दागणिक अनिकेतच्या चेहऱ्यावर भाव बदलत होते. तो हंबीररावांसमोर हात जोडून उभा होता. मला खात्री आहे, या संपत्तीचा तू योग्य प्रकारे वापर करशील. आता मी जायला मोकळा आहे, असे म्हणत ती आकृती अंधुक होऊ लागली आणि बघता बघता अदृश्य झाली. अनिकेतने मागे वळून पाहिले. ती 2 पिशाच्चही अदृश्य झाली होती. बघता बघता वातावरण बदलले होते. अनिकेत वाड्याच्या त्या खोलीत उभा होता आणि त्याच्यासमोर सोन्या नाण्याने भरलेल्या 2 पेट्या होत्या. अनिकेत अफाट संपत्तीचा मालक झाला होता. काही दिवस गेल्यावर अनिकेतने वाड्याची डागडुजी करून घेतली. वाड्याच्या बाजूलाच त्याने सराफी पेढी सुरू केली आणि अनिकेत त्याच्या कुटुंबाला घेऊन वाड्यावर राहायला आला.